रंग्या पण आमचा खूप खास दोस्त आहे. आम्ही खूप मज्जा करतो एकत्र असलो की. सतत मस्ती चालू असते आमची. म्हणजे तो खरं तर टिपिकल असा, त्याची भाषा जास्त चांगली आहे आमच्यापेक्षा. तो जास्त ग्रामीण भाषेत बोलू शकतो आणि तो आम्हाला शिकवतो असं की हा शब्द इथे असा वापरा, तो तिथे वापरा, कोणी जर नसेल सांगायला तर. आणि ती इतकी हेल्प होते आम्हाला की काही विचारायला नको. आणि तो खूपच फ्रेंडली आहे, खूपच. म्हणजे लोकांना मला माहिती आहे, लोकांना तो अजिबात आवडत नाही. सुरुवातीला मलाही आवडत नव्हता आणि बानूला तर तो अजिबात आवडत नाही. पण ईशाला महेश, रंग्याचं खरं नाव आहे महेश फाळके, तो खूप आवडतो. आम्ही खूप मस्ती करतो एकत्र. आम्ही पार्टीला जातो किंवा आम्ही पिक्चरला जातो किंवा मग आम्ही ओबेरॉय मॉलमध्ये खायला जातो. काहीतरी तो सारखा आमच्या मागे लागलेला असतो, पण इकडे काही वेगळंच चित्र आहे. इकडे आम्ही 10 वेळा जातो, ए रंग्या ये, हे कर ते कर, आणि तो आल्या हा काय असं असतं त्याचं. आम्हाला साळकाय माळकाय म्हणतो. रंग्याला आमचा रंग्याला रंगे घ्या ना आत. अरे ये र, हे आमचा रंग्या हाय. आणि रंग्या हाय. मला रंग्याला लय आवडतो, म्हणजे चांगला मित्र आहे माझा ते फक्त. आणि मंजीचा पण. खरं तर मी मंजीला रंग्यावरनं चिडवती, कारण नंतर मी खंडोबा संग लगीन करणार आणि मग मंजीला कोण आणि रंग्याला बी कोण. कुणी काय बी म्हणलं आणि कसं बी म्हणलं तरी बानू फगस्त माझी आहे. खंडोबाचं ना माझं मोठं युद्ध होणार आहे, तर मी काय खंडोबाला ऐकत नाही. मग शेवटी बानूला मी पळवून येणार. मग झालीच बानू माझी. आणि बानू नाही आली तर आपली मंजी आहे. आता कसं झालंय, एका बाजूला आहे बानू आणि एका बाजूला आहे मंजी. तर मी लय कन्फ्यूज झालेलो आहे का आता कुणाला बायको करायची. कल तर आता माझा असा व्हायला लागलाय दोन्हीकडं. तर म्हणलं आता काय करावं. मी बानू जर नाही पटली आपली मग हाय, आणि जर बानू पटली तर मग दोन्ही आहे. दोन्ही बी ठेवू आपण. ती मॅच कर. काही झालं तरी रंग्या मार खाणारच आहे. मी असले तरी नाही तर आम्ही दोघी असलो. कसं आहे ते फक्त तुम्हाला सांगायचं तसं का रंगा मार खाणार, पण वास्तवात तसं काय होणार नाही. मार ह्या दोघी खाणार आहेत माझ्याकडून.